पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 19 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 20व्या श्लोकाचा आपण अभ्यास करत आहोत। अस्ति भाति प्रियम रूपम नामे चेत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद रूपम ततोद्वयम, असा हा 20व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकामध्ये एकूण 5 अंश सांगण्यात आलेले आहेत। अस्ति भाति प्रिय नाम आणि रूप, त्यातील पहिले 3 जे आहेत हे ब्रह्माचे म्हणजेच भगवंताचे रूप आहेत आणि दुसरे 2 जे आहेत म्हणजे नाम आणि रूप ते जगताचे रूप आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे आपण या श्लोकाचा विचार करत होतो। अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व म्हणजे असणं, भाती म्हणजे ज्ञान किंवा प्रकाश आणि प्रिय म्हणजे ती वस्तू आपल्याला सुखरूप वाटणे, असं या 3 शब्दांचा आपण विचार केलेला आहे। जगामध्ये आपल्याला अस्ति भाति प्रिय लक्षात येत नाही। अस्ति भाति प्रिय हा आपल्यासाठी एकदमच अनोळखी विषय आहे, त्याचा आपल्याला काही थांगपत्ता राहिलेला नाही। अस्ति भाति आणि प्रिय हे 3 आपल्या समोर कुठेच राहिलेले नाहीत, आपल्याला कुठे दिसतच नाहीत। अस्ति भाति प्रिय आपल्याला लक्षात येत नाही। मग आपल्याला काय लक्षात येत आहे? आपल्याला फक्त नामरूप लक्षात येत आहे। नाम आणि रूप याच्या पलीकडे कोणालाही काही लक्षात येत नाही। म्हणजेच नाम आणि रूप हे आपल्याला कशा पद्धतीने लक्षात येत आहे तर नाम आणि रूप आपल्याला एकतर प्रिय वाटतं किंवा नाम आणि रूप हेच खरं आहे असं वाटतं, किंवा नाम आणि रूप या नामरूपापासूनच जे काही सगळं चाललेलं आहे त्याच्या ज्ञानामध्येच आपल्याला बरं वाटतं। नामरूपात्मक जे जग आहे या नामरूपात्मक जगताचंच अस्तित्व, नामरूपात्मक जगताचंच भातित्व आणि नामरूपात्मक जगताचंच प्रियत्व आहे। मग अस्ति भाति प्रिय गेलं कुठं? ते गेले बाजूला, आपल्याला माहित नाही। हा जो गोंधळ झालेला आहे हा गोंधळच लक्षात येत नाही, आणि हे गोंधळ झालेला शिकवणारं किंवा हे गोंधळ काय आहे नक्की शिकवणारं शास्त्र काही हाताला लागत नाही किंवा याचा विचार कोणी करत नाही। कारण की प्रत्येकाचा ठाम निश्चय आहे की नामरूपात्मक जगच खरं आहे किंवा नामरूपात्मक जगताचंच अस्तित्व आहे। अस्ति जी आहे ती नामरूपाचीच आहे असं जवळजवळ 99% लोकांचं म्हणणं आहे। सूर्य काय आहे, चंद्र काय आहे, आपली सूर्यमाला काय आहे याचा पण अभ्यास करणारे लोक आहेत, पण हे सगळे नाम आणि रूप या 2 गोष्टीला धरूनच अभ्यास करतात। म्हणजे अख्ख्या अभ्यास करणाऱ्यांमध्ये अख्ख्या जगामध्ये जेवढे काही अभ्यास करतायत की हे काय आहे त्या सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की नाम रूप आहे। काय आहे? नाम रूप आहे। मग या नामरूपात्मक जगतामध्ये कुठल्या तरी पदार्थाच्या ज्ञानामध्ये पिढ्यानपिढ्या जात आहेत, जन्मानुजन्मी आपण घालवतोय। या नामरूपात्मक जगताच्या अंतर्गत येणाऱ्या कुठल्या तरी एखाद्या पदार्थामध्ये आपण जन्मानुजन्मी घालवतो। मग पदार्थ असो, कुठली तरी क्रिया असो किंवा विचार असो, ते त्या पदार्थाला नामरूपाला धरूनच आहेत। नाम आणि रूप या दोघांना धरूनच पदार्थ आहेत, या दोघांना धरूनच विचार आहेत, या दोघांना धरूनच क्रिया आहेत सगळ्या। आणि नामरूप सत्य आहे, खरं आहे, नामरूपच आहे असं समजून ह्या पुढच्या क्रिया आहेत, पुढचे विचार आहेत आणि पदार्थ बनलेले आहेत किंवा पदार्थांची अस्तित्वाची जाणीव आणि त्या अस्तित्वाविषयी, त्या पदार्थांच्या अस्तित्वाविषयी असलेलं प्रियत्व हे नाम रूप या दोघांवरच अवलंबून आहे। म्हणजे खरं अस्ति भाति आणि प्रिय वेगळं काहीतरी आहे का हा विचारच नाहीये। समाजाची स्थिती अशी अख्ख्या जगामध्ये असंच आहे। हा एक वर्ग आहे आणि हा 99% वर्ग आहे। आता ह्याच्यातून जे काही उरले
त्यापैकी काही लोकांना असं वाटतंय की हे काही खरं नाही, नामरूपात्मक जगत म्हणजे विचार, पदार्थ, क्रिया, याच्यात काही खरं नाही, ह्यापेक्षा देव खरा आहे. त्यांचं म्हणणं काय, कोण खरं आहे, देव खरा आहे. मग ह्या देवाच्या नादी लागलेत. पण मग हे जेवढे काही लोक आहेत की जे देवाच्या नादी लागले, त्या देवाला सुद्धा ते नामरूपात्मक मानतात. म्हणजे झालं काय, एकूण काय झालं, एकूण असं झालं की तुम्ही जगातला कुठला तरी एक पदार्थ घ्या आणि त्या पदार्थाला तुम्ही खरं माना, त्याच्याविषयी प्रियत्व ठेवा, त्याच्या ज्ञानाच्या प्रक्रियेत तुम्ही गुंतून राहा, हा एक भाग. किंवा हे जग, ह्याच्यामध्ये काही राम नाही, देव जो आहे त्याच्यात खरा आपल्याला इंटरेस्ट आहे, त्याच्यामध्ये खरा आपल्याला आनंद आहे, असं एखाद्याला वाटतं, तो देवाच्या पाठीमागे जाण्याचा विचार करतो. पण जेव्हा तो तसा विचार करतो तेव्हा त्या देवाला काय मानतो, तो नामरूपात्मक मानतो. फक्त काय होतं की तो देवाला नाम आणि रूप या दोन कक्षेमध्ये धरतो, तर तो त्या देवाला कुठे मानेल हे मात्र काही सांगता येत नाही. ते प्रत्येकाचे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे जसं की एखाद्या माणसाला जर विचारलं देव कुठे आहे किंवा देव तुला वाटतो देव काय आहे, तर तो जसं देव्हाऱ्यामध्ये देव दाखवतो की हा देव आहे, मग ही देवाची मूर्ती किंवा देवाची प्रतिमा, आणि मग त्या देवाला काहीतरी नाव, असं देव्हाऱ्यापासून तर वैकुंठापर्यंत असे वेगवेगळ्या ठिकाणी देव आहेत असं लोकांची कल्पना आहे. गावाच्या देवळामध्ये असो का वैकुंठात असो का देव्हाऱ्यात असो, कुठेही, पण ह्या देवाची जी काही जागा आहे नामरूपात्मकच आहे. ते देव कसा आहे, नामरूपात्मकच आहे, असा त्यांचा निश्चय आहे. फक्त तो इथे आहे का तिथे आहे. आता तुम्ही अभ्यास करत असल्यामुळे तुम्ही कदाचित जो देव आहे त्याची प्रतिमा म्हणजे मूर्ती किंवा देवाची प्रतिमा, या प्रतिमेला किंवा मूर्तीला तुम्ही फक्त त्या देवाचं रूपक मानाल अभ्यास केल्यानंतर. पण एकदम साधारण माणसाला जर विचारलं देव कुठं आहे, तर त्याला देव असं कुठे दुसरीकडे असं वाटत नाही, तो फोटो किंवा ती मूर्ती म्हणजेच देव आहे असं वाटतं एकदम साधारण माणसाला. थोडा हुशार झाले की मग त्याला लक्षात नाही, देव हा नाही आहे, देव वैकुंठात आहे किंवा कुठेतरी दुसरीकडे आहे असं वाटतं. आपल्याला जरी आता देव असं म्हटलं तर देव कुठे आहे असं आपल्याला लगेच जेव्हा प्रश्न आपल्या समोर कोणीतरी निर्माण केला तर देव कुठे असं वाटतं. देव म्हटलं की आपल्याला लगेच कुठं वाटतं, इथेच कुठेतरी वाटतं, देव कुठे आहे नक्की. आता ही अशी देव शोधणाऱ्यांची, ही बाहेर शोधणाऱ्यांची स्थिती आहे. काही लोक त्याच्यापेक्षा हुशार झाले, त्यांनी काय केलं की हा देव कुठं आहे तर ते आतमध्ये शोधायला लागले. मग बाहेर शोधणाऱ्यांची पण एक वर्ग आहे आणि एक आत शोधायला निघाले. मग आत कुठं आहे, आता मग ज्याला जिथे जिथे जे जे सापडेल त्याप्रमाणे होणार आहे. जसं बाहेर सुद्धा काय झालंय, घरातल्या देव्हाऱ्यापासून तर वैकुंठापर्यंत देवाला जागा आहे आणि आतमध्ये शोधणाऱ्यांना तसंच आहे. मग कोणाचा बुद्धीत असेल, कोणाचा मनात असेल, कोणाचा अंतःकरणात असेल, कोणाचा इंद्रियांमध्ये असेल, कोणाचा स्थूल शरीरात, कोणाचा सूक्ष्म शरीरात. कारण काही लोक स्थूल शरीरात पण देव मानतात, स्थूल शरीर म्हणजे त्याला देव मानतात. असं करत 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 हृदयापर्यंत देव आहे असं म्हणतात. तर अशा प्रकारे देव कुठे आहे, मग या एवढ्या ठिकाणी कुठेतरी मग तो ज्योतिरूपाने आहे, म्हणजे ज्योत. किंवा मग त्याला प्रमाणे सापडतात, सगळ्याला प्रमाण आहेत. बाहेर देव शोधणाऱ्यांना सुद्धा प्रमाण आहे, आतमध्ये देव शोधणाऱ्यांनाही प्रमाण आहे. देव न शोधणाऱ्यांना सुद्धा जगासाठी बरेचसे प्रमाण आहेत. वेगवेगळी शास्त्र आहेत त्यासाठी, वैद्यशास्त्र, ज्योतिषशास्त्र, पाकशास्त्र, भरपूर शास्त्र आहेत. प्रत्येकाला आपापल्या माहितीसाठी आपण जे काही सिद्ध करणार त्यासाठी कुठे ना कुठे प्रमाण सापडतच. त्याच्यामुळे प्रत्येकाला एक आधार वाटतो, बरं वाटतं की आपण जे म्हणतो त्याला कुठेतरी काही प्रमाण मिळालं तर बरं वाटतं. पण अख्खं जग असं वसलेलं आहे, असं पसरलेलं आहे. एक वर्ग असा, दुसरा वर्ग असा, याच्या पलीकडे जगामध्ये काही दिसत नाही. तर हा जो काही विषय सुरू आहे सगळीकडे, मग ह्याच्यात चांगलं कोण वाईट कोण एकमेकात वाद आहे. जे परमार्थ न करणारे आहेत ते परमार्थ करणाऱ्यांवर रागावलेले आहेत, त्यांना त्यांची चीड येते, काय बावळटपणा आहेत, देवबिव असलं काही नसतं, हे जे दिसतं हे सगळं खरं आहे. आणि जे परमार्थ करणार ते म्हणतात हे बावळट आहेत. म्हणजे असा दोन्हीकडे गोंधळ आहे. त्यातही परमार्थ करणारे असले तर त्या परमार्थ करणाऱ्यांमध्ये सुद्धा गोंधळ आहे. कारण जे बहिर्मुख बाहेर शोधतात ते आतमध्ये शोधत नाहीत, जे आतमध्ये शोधतात ते बाहेर शोधत नाहीत. ज्यांना बाहेर देव आहे असं वाटतं त्यांना जर म्हटलं तुम्ही जागेवर बसून आतमध्ये देव शोधा तर ते शोधणार नाहीत. ते म्हणतात काहीतरी बावळटासारखं करू नको, देव कुठे आहे, बाहेर आहे. बाहेर म्हणजे कुठे, पंढरपुरात आहे, असे बाहेर कुठेतरी असं सांगतात. मग त्यांना तुम्ही ध्यानाला बसवलं, ध्यान कर म्हटलं तर करू शकत नाही ते. आणि ध्यान करणाऱ्याला एकदम पक्का असेल त्याला म्हटलं अरे हे ध्यानविन काय करतो, चल तिकडे पंढरपूरला देवाला जाऊन येऊ, तर म्हणून पंढरपूरला कुठला देव आहे, ध्यान कर, तिथे आतमध्ये देव आहे. तर असा गोंधळ आहे सगळा. मग हे चुकीचं बरोबर काय नाही. तुम्ही फक्त काही म्हणा, तुम्हाला तुमच्या बाजूने काही बोलणारे आहेत, काही न बोलणारे आहेत, तुम्हाला काहीतरी खरे म्हणणारे आहेत, तुम्हाला काहीतरी
काही जण खोटे म्हणणारे पण आहेत. तर अशा रीतीने जगतभर हा गोंधळ माजलेला आहे. हा सगळा जो विषय आहे तो फारच काय अवघड आहे. 5 अंश, 5 अंशापैकी दिसतात किती? 2 अंश. आणि त्या 2 अंशामध्ये काय दिसतंय? त्या 2 अंशात 3 अंश दिसतात. त्या 2 अंशात 3 अंश दिसतात. म्हणजे नामरूपात्मक जग, स्थूल असो सूक्ष्म असो कुठलेही असो, नामरूपात्मक जग तेच खरं आहे असं वाटतं म्हणजे असती. त्याच्याविषयी जाणून घ्यावं वाटतं म्हणजे भाती. तेच कळतंय, तेच खरं आहे असं वाटतं. आणि त्याच्याविषयीच प्रियत्व आहे, हा प्रिय. म्हणजे नामरूपात्मक जगतालाच अस्ति भाती प्रिय आपण जोडून टाकलेला हाच भ्रम आहे, किंवा यालाच अध्यास म्हणतात. तर नामरूपात्मक जगच अस्थिरूप भातीरूप प्रियरूप वाटणं म्हणजेच अध्यास, म्हणजेच भ्रम. किंवा अस्ति भाती प्रिय असलेला किंवा अस्थिरूप भातीरूप प्रियरूप असलेला देवच नामरूपात्मक वाटणे, हा सुद्धा काय भ्रमच आहे. म्हणजे याचा याच्यावर आरोप होणे किंवा याचा याच्यावर आरोप होणे याला अन्योन्य अध्यास असं म्हणतात. तर याचा याच्यावर आरोप आणि याचा याच्यावर आरोप. आरोप म्हणजे काय? नामरूपामध्ये अस्तित्व भातित्व प्रियत्व वाटणे म्हणजे अस्ति भाती प्रियचा नामरूपावर आरोप. आता अस्ति भाती प्रियरूप असलेला भगवंत, त्याच्यावर नामरूपाचा आरोप म्हणजे तो अस्थिरूप भातीरूप प्रियरूप असलेला देव नामरूपात्मक वाटणे, असा हा अन्योन्य अध्यास आहे. ह्याच्यातून कसं बाहेर पडावं वगैरे हा मोठा प्रश्न आहे. पण इथे श्लोकामध्ये तर असं सांगण्यात आलेलं आहे की हे 5 अंश आहेत वेगवेगळे. म्हणजे अस्ति भाती प्रिय हे 3 आणि नामरूप हे 2. म्हणजे हा पहिला भाग आणि दुसरा भाग. पहिला भाग दुसरा भाग हे 2 काय आहेत? वेगवेगळे आहेत. हे 2 वेगवेगळे आहेत. मग आता हे जे 2 वेगवेगळे आहेत, हे 2 वेगवेगळे असताना त्यांचा जो एकमेकावर आरोप झाला, तो आरोप कसा घालवायचा हा मोठा प्रश्न आहे. पण हे दोन्ही वेगवेगळे आहे हे पहिल्यांदा लक्षात येणं गरजेचं आहे. कारण साधारण माणसाला 2 काहीतरी वेगळे आहेत हे माहितीच नाहीये. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी काय? सगळ्यात पहिली पायरी आहे की हे 2 वेगवेगळे आहेत हे लक्षात यायला पाहिजे. कारण परमार्थ करणाऱ्यांना सुद्धा हे लक्षात नाहीये आणि न करणाऱ्यांना सुद्धा हे लक्षात नाहीये. कारण न करणाऱ्यांना वाटतं नामरूपात्मकच, नामरूप फक्त खरं आहे. ते अस्ति भाती प्रिय याचा विचारच करू शकत नाही. नामरूपच अस्ति रूप आहे, नामरूपच भाती रूप आहे, नामरूपच प्रिय रूप आहे. म्हणजे अस्ति भाती प्रिय हे काही नाहीच आहे. खरं काय आहे? नाम आणि रूप हेच खरं आहे असं मानणारा जो वर्ग मोठा आहे, ते लोक असे 2 अंश मानत नाही, 2 वेगवेगळे मानत. आणि जे देव मानतात म्हणजे देवाच्या पाठीमागे जे जातात ते अस्ति भाती प्रिय रूप मानतात. पण देव जो आहे तो अस्थिरूप भातीरूप प्रियरूप असलेला जो काही देव आहे तो नामरूपात्मक मानतात. मग त्यांना जर म्हटलं तुम्ही नामरूप नाही, कसला लय नाम आणि कसलं रूप, ते ऐकू शकत नाही. तुम्ही नामाचा महिमा जर शास्त्रात बघितला तर एवढा वर्णन केलेलं आहे, रूपाचे एवढं जर अभ्यास मांडलेला आहे, त्याच्यामुळे ते त्यांना प्रमाण आहेत. त्यामुळे नाम आणि रूप ते अजिबात वजा करू शकत नाही. म्हणजे देव हा नामरूपात्मकच आहे. म्हणजे अस्ति भाती प्रिय हे नामरूपात्मकच आहे असं त्यांचं म्हणणं. तर अशा रीतीने दोन्ही ठिकाणी फार मोठी खरं तर अडचण आहे. मग अशातून बाहेर पडणं यासाठी पहिल्यांदा हे 2 वेगवेगळे आहे हे कमीत कमी लक्षात यावं. ठीक आहे, पहिल्यांदा काय लक्षात यावं? हे दोन्ही वेगवेगळे आहेत. मग त्यांना दोघांना असं वेगवेगळं करता आलं पाहिजे. आता हे इतके एकत्रित जे झालेत ते इतके भयानक आहे, इतके कठीण आहे याला वेगवेगळं करणं, की त्याला शास्त्रामध्ये राजहंस पक्षी पाहिजे असं म्हणतात. शास्त्राच्या भाषेत सांगायचं त्याला कोण पाहिजे? राजहंस पाहिजे असं म्हणतात शास्त्रामध्ये. कारण राजहंसाचं उदाहरण का देतात? राजहंस काय करतो? दूध आणि पाणी एकत्र झालं तर दूध आणि पाणी वेगवेगळं करतो. राजहंसाची चोच जी असते ती कशी असते? दूध आणि पाणी वेगवेगळं करतं. एक घागरभर घागर माहिती ना? घागर म्हणजे भांड. एका भांड्यामध्ये दूध जर आपण टाकलं, 2 लिटर दूध आहे आणि त्याच्यात 1 थेंब पाणी टाकलं तर तो पक्षी त्याच्यात मध्ये शक्ती काय आहे? तो 1 थेंब पाणी बाजूला करतो, बाकीचं दूध सगळं तो पिऊ शकतो. ह्याला म्हणतात राजहंस. असं शास्त्रामध्ये उदाहरण देण्यात येतं. चाचूचेनी सांडसे खंडीचे पय पाणी राजहंसे, हे दृष्टांत म्हणून ज्ञानदेवाने दिलेलं आहे. तर हे असं वेगवेगळं करता आलं पाहिजे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. ज्ञान म्हणजे अस्ति भातीतला भाती म्हणजे इकडचा भाग. ज्ञान हा प्रातिनिधिक शब्द धरूयात. तर ज्ञान म्हणजे हा इकडचा भाग आणि विज्ञान म्हणजे इकडचा भाग म्हणजे नामरूपात्मक असं धरूयात. अर्थात त्या ओळीचा आपण अभ्यास करणार नाही, एक माहिती म्हणून थोडक्यात आपण त्यातला दृष्टांत पाहायचा होता म्हणून त्या ओळीचा विचार केला. तर राजहंस पाहिजे. कोण पाहिजे? राजहंस पाहिजे.
राजहंस हा पक्षी जो आहे तो इतका उत्कृष्ट आहे की त्याचं उदाहरण सर्वत्र जे आढळतं ते फक्त याच कारणासाठी आढळतं की तो निवाडा करू शकतोय. तो काय करतोय? निवाडा करतोय. तो वेगवेगळं करू शकतोय, म्हणून त्याचं उदाहरण देण्यात येतं. मग काय वेगवेगळं करायचंय? वेगवेगळं करायचं याचा अर्थ दोन असायला पाहिजे. भूस बीज एक वट उडे ते फलकट, है ना, असं ज्ञानदेवांनी उदाहरण दिलंय. म्हणजे भुसा आणि बी हे एकत्र असतं, पण ते वेगवेगळं केलं तर उडून जाईल ते फलकट आहे आणि खाली राहील ते धान्य आहे. पण ते वेगळे केल्यानंतर आहे, साळी जेव्हा असते तेव्हा ती वेगळी नसते. तांदूळ आणि साळीमध्ये काय असतं? तांदूळ आणि भुसा हे दोन्ही असतं. पण ते कुठपर्यंत असतं? जिथपर्यंत त्यांना भरडत नाही. भरडलं की ते वेगळं होतं. तसं लोणी आणि ताक एकत्रच असतं, पण जेव्हा ते घुसळणार आहे तेव्हा ते वेगवेगळं होतं. घुसळले की वेगळं होतं. वेगळं कसं होतं? घुसळा म्हणजे वेगळं. तर मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. काय करशील? करायला काय सांगितलंय? मंथुनी अनंता नाही, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. म्हणजे अनंताला घ्यायचं असेल, म्हणजे भगवंताला घ्यायचं असेल तर मंथन करावं लागेल. पण पुढे त्यांनी सांगितलं की वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वाया म्हणजे जे चुकीचे आहेत, वाया म्हणजे जे चुकीचे आहेत, योग्य नाही. वाया व्यर्थ कथा, बाकीचे जे काही व्यर्थ गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडून दे. आता व्यर्थ मध्ये तुम्ही काय धरताय हा तुमचा प्रश्न आहे, नाही का? व्यर्थ म्हणजे वाया आणि व्यर्थ काय धरायचं हा आता मोठा अभ्यास आहे. म्हणजे ज्याला जे वाया वाटेल, ज्याला जे व्यर्थ वाटेल ते तो सोडतोय. म्हणजे ज्ञानदेवांचा ऐकतो, तो ऐकत नाही असं नाही. म्हणजे एखाद्याला जर वाटलं खोटं बोलणं हे वाया आणि व्यर्थ आहे, तर तो खोटं बोलणं सोडतो, पाळतो तो. आणि खूप लोक आहेत असे की त्यांना जे जे वाया आणि व्यर्थ वाटलं त्याला ते सोडतायत. मग एखाद्याला वाटलं समजा की अभक्ष करणं हे वाया व्यर्थ आहे, तो अभक्ष सोडून देतो. एखाद्याला वाटलं अपेय करणं वाया आणि व्यर्थ, तो ते सोडून देतो. एखाद्याला वाटलं की शहरामध्ये राहणं वाया आणि व्यर्थ, तो शहर सोडून देतो. एखाद्याला वाटलं शूद्र वर्गासोबत राहायला नाही पाहिजे, तो शूद्र वर्गासोबत राहत नाही. एखाद्याला वाटलं सोहळ्यातच सगळं करायला पाहिजे, तो सोहळ्यातच सगळं करतो. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाने वाया व्यर्थ सोडून घेतलेला आणि त्याप्रमाणे ते वाया व्यर्थाचा त्याग करतात, कारण ते सोडायला सांगितलं ना. तसं आपल्याला वाया आणि व्यर्थ या शब्दामध्ये किंवा व्यर्थ या शब्दामध्ये काय काय बसवता येईल हा मोठा प्रश्न. तर असो, आपला प्रमुख विषय असा आहे की मंथन गरजेचं आहे. मंथन शब्दालाच वेगळे शब्द वापरण्यात येतात. मंथुनी नवनीता असं जे म्हटलेलं आहे त्याचाच वेगळे शब्द शास्त्रामध्ये आढळतात. निरखित गेले ओ माय म्हणजे निरखणे, म्हणजे निरखित जाणे म्हणजे अभ्यास करणे, म्हणजे ढवळणेच म्हणजेच घुसळणे, म्हणजेच मंथन करणे. तर या मंथनातून काय व्हायला पाहिजे? दूध आणि पाणी वेगळं झालं पाहिजे, ताक आणि लोणी वेगळं झालं पाहिजे, भुसा आणि तांदूळ वेगवेगळं झालं पाहिजे. सगळे उदाहरणं जे सांगितले शास्त्रामध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक उदाहरणामध्ये काय दिसतंय? एक असार आहे आणि एक सार आहे. त्रिगुण असार, निर्गुण ते सार है ना. आपण त्रिगुणाचा अभ्यास मागे केलेला आहे यांची संबंधित नामरूपाने. तर त्रिगुण हे असार आणि नामरूप हे सार. मग कोण सार? निर्गुण हे सार. त्रिगुण पासूनच नामरूप आलेत, त्यामुळे त्रिगुण आणि नामरूप हे असार आहे. नामरूपात्मक जग हेच त्रिगुणात्मक आहे, त्यामुळे त्रिगुण असार म्हटलं म्हणजे नामरूप असार झालं. तर त्यामुळे हे नामरूप जर असार झालं तर सार काय राहतंय? अस्तिभाती प्रिय सार राहतंय. ते निर्गुण आहे, त्याला गुणांचा संबंध नाहीये, म्हणजे नामरूपाचा संबंध नाहीये. पण हे मंथन गरजेचं आहे. काय करावं लागेल? मंथन करायला पाहिजे. मंथन करण्यासाठी काय पाहिजे? ती आपल्यामध्ये ताकद पाहिजे. आपल्यामध्ये ती ताकद आली पाहिजे. म्हणजे राजहंसाची चोच आपल्याकडे पाहिजे, किंवा साळी भरडणारी मशीन पाहिजे, किंवा लोणी कसं काढावी ही आपल्याकडे कला पाहिजे. आपल्याकडे दही घुसळायला रवी पाहिजे, चरवी पाहिजे, आणि आपल्याला ते घुसळता आली पाहिजे. कधी घुसळावे हे कळलं पाहिजे, त्याची वेळ काय असते, काळ काय असतो, दही कसं लावलं पाहिजे हे सगळं माहीत पाहिजे. म्हणजे मंथन करणं जे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे कसं करायचं. मंथन करायचं जेव्हा ठरतं तेव्हा ते दोन वेगवेगळे जे पदार्थ असतात ते एकत्र असतात. जेव्हा मंथनाचा प्रश्न आला, घुसळण्याचा प्रश्न आला, वेगवेगळं करण्याचा प्रश्न आला, तेव्हा काय झालेलं आहे? आधी असं मान्य आहे की ते दोन पदार्थ एकत्र आहेत, म्हणजेच हे 5 अंश एकत्र आहेत. हे दोन भाग काय आहेत? एकत्र आहेत. हे एकत्र आहेत म्हणूनच त्यांना आपल्याला काय करावं लागेल? घुसळावं लागेल. आणि त्यांना घुसळलं तर ते वेगळे होणार. पण घुसळण्याची प्रक्रिया जर चुकली, काही वेळेस दही किती घुसळत बसा, लोणी निघतच नाही, माहितीये का? काही वेळेस लोणी निघतच नाही, थोडं पण निघत नाही. काय झालं असेल मग? त्यावेळेस काहीतरी चुकलेलं असतं. कितीही घुसळत बसा. आणि कावळ्याला जर म्हटलं की तू आता
दूध आणि पाणी वेगळं करतं, करेल काय? आपल्याला काय चोचच पाहिजे ना, मग कावळ्याची चोच घेतली तर चालेल काय? चोचच जर पाहिजे तर कावळ्याची चोचही चालते, चालत नाही. तिथं राजहंसाची चोच लागते. म्हणजे कुठलंही कुठेही काही चालत नाही. म्हणून एखाद्या म्हणे मला फार बुद्धी आहे आणि मी रात्रंदिवस अभ्यास करतोय, खूप हुशार आहे मी, सायंटिस्ट आहे मी. तुझं सायंटिस्ट तू तुझ्या घरीच राहा, तुझा इथे काही उपयोग नाहीये. म्हणजे किती माणूस हुशार आहे, किती शहाणा आहे. ब्रह्मदेव जरी असला आणि मी एवढी सृष्टी निर्माण केली, तुझा काही उपयोग नाहीये. ब्रह्मदेवाचा इथे उपयोग नाहीये. कारण तुझी बुद्धी, तुझं जे काही आहे चोच, ती दुसऱ्या कामाची आहे, या कामाची नाही. तुझ्यासाठी दुसरं काम आहे. तसं आपल्याकडे किती जरी क्षमता असली, काही असू देत, आपल्याकडे बुद्धी असू देत, पैसा असू देत, काय असायचे ते असू देत, तरी सुद्धा आपल्याकडे काय नाहीये? ती क्षमता नाही, ती चोच नाही की ज्याच्यामुळे आपल्याला पय आणि पाणी वेगळे करता येईल. म्हणजेच अस्थिभाती प्रिय आणि नामरूप वेगवेगळे करता येईल, असं सेपरेट करता येईल. हे सेपरेट करता आलं पाहिजे, वेगवेगळे करता आलं पाहिजे. मग हे वेगळं करण्यासाठी ज्यांनी कोणी प्रयत्न केला असेल, वेगळं केलं असेल, त्यांनी दोघांची माहिती दिली असेल, त्यांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि ज्ञानदेव महाराज तर सांगतात की चाचू चेनी सांडसे, खंडीचे पय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. म्हणजे आम्ही तुला द्यायला तयार आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की मी तुला वाटून देतो. म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तुला मी हे वेगवेगळं करून सांगतो. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला साधू संत हा आधार आहे. कोण आधार आहे आपल्याला? असं नाही की जगामध्ये कोणच नाही आधार. जगामध्ये साधू संत आपल्याला आधार आहेत. ते काय करणार आहेत? ते आपल्याला ही वाट किंवा ही प्रक्रिया कशी करायची हे सांगतात. वेदांत शास्त्र जे आहे, हे वेदांत शास्त्र म्हणजे ती चोच आहे. वेदांत शास्त्र कसं आहे? तर राजहंसाच्या चोचीसारखे आहे की ज्या एकमेव शास्त्राने हे दोन्ही वेगवेगळं केलेलं आहे, वेगवेगळं करून दिलेलं आहे. फक्त एकमेव शास्त्र आहे जगामध्ये. त्यालाच दुसरं अध्यात्म विद्या म्हणतात, त्याला रहस्य विद्या म्हणतात, त्याला ब्रह्मविद्या म्हणतात, त्याला ब्रह्मकांड, ज्ञानकांड असे खूप शब्द आहेत. वेदांत अशी त्याला बरेचशी नावं देण्यात आलेली आहेत. तर ही जी काही नावं त्याला देण्यात आली, ही नावं घेऊन बरेचसे लोक आम्ही वेदांती आहोत, आम्ही अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करतो, आम्ही रहस्यविद्या जाणतो, आम्हाला रहस्यविद्या माहिती आहे, आम्ही रहस्यविद्याचा अभ्यास करतोय, असं जे म्हणतात ते खरंच या रहस्यविद्येचा अभ्यास करत असतील असं म्हणता येत नाही बरं. कारण भूताखेताच्या गोष्टी, भूतखेतांचा शोध लावणारे सुद्धा रहस्यविद्याच असते त्यांची सुद्धा. ते सुद्धा काय रहस्य जाण्याचा प्रयत्न करतात. तर रहस्यविद्या म्हटलं म्हणजे कोणाची कुठली रहस्यविद्या असेल हे सांगता येत नाही. आणि अध्यात्मशास्त्र म्हटलं तर कोणाचं कुठलं अध्यात्म असेल हे काही सांगता येत नाही. कारण अध्यात्म कोण कशाला म्हणेल हे सांगता येत नाही. त्यामुळे एखादा जरी म्हटलं मी वेदांती आहे, तर अजिबात लगेच समजू नये की अरे हा खरंच वेदांती. आमच्या इकडे पुण्यामध्ये एक कॉन्फरन्स झाली, वर्ल्ड कॉन्फरन्स. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये होती ती, पण त्याच्यामध्ये त्याने जगातून वेगळ्या ठिकाणून असे लोक बोलवले आणि कॉन्फरन्स केली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कॉन्फरन्स म्हणजे आहे ना, आपल्याचा सप्ताह असतो ना, सप्त्यामध्ये कशी प्रवचनाची सिरीज असते, प्रवचन कीर्तन, तसंच फक्त जरा त्याला वेगळं इंग्रजी नाव आहे म्हणजे कॉन्फरन्स. पद्धती थोड्याशा बदलते, बाकी काही सगळं तसंच असतं. पण ते कसं होतं की आपल्याला त्यांचं आकर्षण आहे इंग्रजांचं. कारण जेव्हा इंग्रज आले त्यामध्ये गोरी चमडी बघून आपण एकदम भुललो आणि आपल्याला असं वाटलं की अरे हा, किंवा त्यांची जे काही पद्धती आहेत, हुशार आहेत ते लोक ढ नाहीत, फार टॅलेंटेड लोक आहेत पूर्वीपासूनच, पिढ्यानपिढ्या. तर त्यांच्याकडे बघून आपण त्यांच्या काही नको त्या गोष्टींकडे आकर्षित झालो ना आपलं सोडून दिलंय. त्यांचे घेण्यासारखे खूप गुण आहेत आपल्याला, पण आपलं सोडून त्यांचं घ्यायला असं काही आपल्याला करायला नाही पाहिजे. ते असो, तो एक वेगळा विषय आहे. तर हे जे काही कॉन्फरन्स आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की त्याला नाव देण्यात आलं. त्या नावामध्ये अद्वैत हा शब्द लिहिला त्यांनी, ठीक आहे ना, अद्वैत हा शब्द लिहिला. आणि आता मला त्या अचानकपणे बोलवलं त्यांनी की तुम्हाला आता याच्यात जरा भाषण द्यायचं, या. मी गेलो तिथे. आता भाषण द्यायचं मला म्हटलं की आता भाषण द्यायचं म्हणजे मी तर म्हटलं मी काय भाषण देणार ह्या लोकांमध्ये, कारण मी काय ह्या जागेच्या लायकीचा दिसत नाही मला. कारण तिथे इंग्रजीमध्ये भाषण, मला इंग्रजी बोलता काही एवढं धड येत नाही. माझे काय मराठीमध्ये जेवढं मी व्यवस्थित बोलू शकतो तेवढं इंग्रजी किंवा इंग्रजीमध्ये तर नाही बोलू शकत एवढं व्यवस्थित. कारण त्यातले जे शब्द आहे जेवढे ते प्रत्येक बारकाईने शब्द राणे सरांना समजा सांगता येतील. राणे सर इंग्रजी चांगले बोलू शकतात, पण मला ते शब्द म्हणजे शोधावं लागणार. त्यामुळे मला पहिला प्रश्न की मी बोलू शकत नाही. दुसरी गोष्ट, मी तिथे गेल्यानंतर मला लक्षात आलं की मी बोललो तिथे, मला जे काही बोलायचं होतं ते बोललो, पण तिथे मी जेवढे काही बोलणारे ऐकले, अख्ख्या त्या ह्याच्यामध्ये एकालाही अद्वैत बद्दल काहीच माहित नाही. मग अद्वैत म्हणून एक जण योग विद्या सांगतोय, मग कुंडलिनी जागृती कसे करायची हे सांगतोय, आणि सगळे लोक म्हणतात वा वा वा, छान छान छान, खूप छान झालं, खूप छान झालं. पेपरमध्ये पण आलं की अशा याच्यावर.
म्हणजे एखादा जर खरंच अद्वैताचा अभ्यास करणारा असेल, वेदांताचा अभ्यास करणारा असेल, तर त्याला लगेच कळतं की हे काय चाललंय ते. तिथे एक साधू होते, म्हणजे ते पण आले होते, आणि एक अभ्यासक स्त्री होती, म्हणजे PhD वगैरे असं बरंच त्याचं. तर ते दोघं नंतर मला भेटायला आले. म्हटले हे सगळे लोक जे सांगतात ना हे सगळं चुकीचं आहे, तुम्ही आता जे बोलले ना हेच फक्त खरं आहे. अद्वैत हेच, ह्याच दिशेने गेलं तर अद्वैत आहे. हे लोक जे सांगताय काहीतरी वेगळ्या दिशेने सांगताय. म्हटलं हो जाऊ दे, आता जेवण जा आपल्या घरी, दुसरं काय त्याला पर्याय नाही, कारण यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. तर जगामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की जगामध्ये असे अद्वैत, वेदांत, अध्यात्म, भक्ती असं नाव घेऊन काही सुरू आहे, काही पण. आणि ते आपापल्या त्याला काय म्हणतात, हे आमचं अध्यात्मशास्त्र आहे, आमचं रहस्य विद्या आहे, आमचं हे आमचं ज्ञान मार्ग आहे, आम्ही ज्ञान देतो. कसलं ज्ञान देतो तुम्ही? ज्ञानदान चालू आहे आमचं. कसलं म्हणजे काय ज्ञान देत तुम्ही? ज्ञान म्हणजे भाती. बरं, तुम्ही शाळेत मुलाला कशाला टाकता? कशाला पाठवता शाळेला? शाळेमध्ये मुलाला कशाला पाठवता? तुम्ही पण सांगा, तुम्हीच सांगा. तुम्ही वेदांताचा अभ्यास करणारे लोक आहेत, म्हणजे भाती म्हणजे ज्ञान. तुम्ही शाळेत मुलाला कशाला पाठवता? कशाला पाठवता? काय बोलणार मग? आपण शाळेत मुलाला कशाला पाठवतोय? ज्ञान कमवायला. कुठले ज्ञान? ज्ञानाचा काही संबंध नाही, डुबलेत ते ज्ञान नाहीये. ते ज्ञान नाहीये. मोराला, पिसाऱ्याला जसे डोळे असतात तसे ते डोळे आहेत, असं ज्ञानदेवांनी लिहून ठेवलंय. म्हणून जेवढे काही आपण, फार हौस असते आपल्या पोराला शाळेत टाकायचे, पोराला शाळेत टाकायचे, शिकला पाहिजे, हे खूप जगात सगळीकडे आहे. म्हणजे आपण कोणाला अडवू शकत नाही, इतका प्रचंड प्रवाह या. मी म्हणतो वा वा छान टाक. मी काय म्हणतो, मी तर उलट म्हणतो फार शिकला पाहिजे बरं, इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, फार त्याने PhD केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, हे केलं पाहिजे. मस्त कर म्हणतो, तू कर, मी पण करतो, मी पण शिकवतो पोरांना, करा मस्त. कारण हा प्रवाह आहे. काय? या प्रवाह आहे. ह्या प्रवाहाच्या विरुद्ध झालं, एका क्षणात मरण आहे तुमचं. आपल्याला करायचंय काय? फक्त ओळखायचंय, बाकी काहीच नाही. चालू देत. ज्ञान वगैरे काही नाही. ज्ञान जे आहे हे ज्ञानच त्या ज्ञानावर अंधार टाकतं, असं ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. तर चुकीचं जे काही समजतात ते ऐकायचं, पण आतमध्ये लक्षात घ्यायचं की हे काय आहे. कारण तुम्ही विरोध नाही करू शकत, विरोध करू पण नका कोणालाच, पण तुम्ही स्वतः शोधा काय खरं आहे काय खोटं आहे. याला म्हणतात राजहंसाची चोच. सार काय ना सार काय, हे शोधणे. काय खरं आहे काय खोटं शोधायचं आणि गप्प बसायचं. ओरडत नाही सुटायचं. ओरडत सुटले की एक तर मूर्ख ठरतात, किंवा लोक तुम्हाला त्यांच्या कुठल्या तरी भागात घेऊन जातील, तुम्ही तिकडे जाऊन तिथे गुरफटून बसाल. शोध आहे फक्त हा. तर अध्यात्म जे आहे किंवा रहस्यविद्या जी आहे, ती रहस्यविद्या काय शिकवते? ती शिकवते की ह्या दोघांना वेगवेगळे करायचं. जग आणि म्हणजे नामरूप आणि अस्थिभाती प्रिय. अस्थिभाती प्रिय कोणाचं रूप सांगितलंय? ब्रह्माचं म्हणजे देवाचं, बरोबर आहे. आणि नामरूप कोणाचं सांगितलंय? कोणाचं? जगाचं सांगितलंय. हे बरोबर आहे. आता हे दोन वेगवेगळे जर अंश असतील, कारण वेगवेगळे करायचं सांगितलेलं सर्वत्र, याचा अर्थ देवाला नामरूप आहे का? आहे का नाही? नाही. मग देवाला जर नामरूप नाही, तर मग तुम्ही नामरूपांच्या संबंधाने येणारी कुठलीही साधना करायची नाही, कुठलाही परमार्थ करायचा नाही, आणि केला तरी खरा मानायचा नाही. खरा मानायचं नाही, करा ठीक आहे, खरं नाही मानायचं. हे दृढ करत चला, बघा काय होईल. हे दृढ करत चला, खरं मानायचं नाही. कारण काही गोष्टी कशा असतात, कराव्या लागतात पण खरं मानायचं नसतं. केलेच नाही तर तुम्ही तर लवकरच साधू होऊन जाल. मी तरी जरा साधू सारखा वाटत नाही, तुम्ही तर वाटायच लागाल साधू सारखं. जो कोणी असं कराल, जो कोणी असं करेल, काय नाम रूपाला अजिबात फॉलोच करणार नाही, त्याचा अनुयायीच होणार नाही, तर तो लगेचच एका सेकंदात साधू होईल. एका सेकंदातच साधू होईल. बघा जमते. नाही तर दुसरा मार्ग काय, त्याला खरं नाही म्हणायचं. खरं नाही म्हणलं की जगात दिसतो, पण किती प्रमाणात तो खरं मानत नाहीये, हा पण खेळ आहे. कारण काही लोक चिंतन ऐकताना म्हणतात माझं मी आता खरं नाही मानत आहे, किंवा ज्ञानेश्वरी वाचताना त्याला पण वाटतं काही खरं नाहीये, सगळं आपल्याला कळलंय आता, नामरूप काय मिथ्या आहे, खरं नाहीये, असं ज्ञानेश्वरी वाचताना किंवा काहीतरी साधना करताना वाटतं. पण ते फक्त तेवढ्याच वेळेस. बाकी मग एकदा का नातेवाईक, गोतावळा, बायको, पोरं हे सगळं जे गुंतले, ह्यांच्यामध्ये रममाण झाले की मग सगळं विसरून जातो, मग काही राहत नाही, मग सगळं खरं वाटतं. मग तितक्याच पक्क ते खरं वाटतं, हे सगळं खरं आहे नामरूपात. मग सगळं जग खरं वाटायला लागतं. पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायला लागलं, परत चिंतन ऐकायला लागलं की मग परत वाटतं हे काय सगळं मिथ्या आहे. तसं नाही चालत. तर तो त्याचं प्रमाण आहे, प्रयत्न करत जायचं, एकदमच होणार नाही. साळी जरी भरडायच्या ठरल्या तरी साळ्या वरून टाकल्या खाली लगेच तांदूळ पडला असं नाही. त्याच्या आतमध्ये काय होतं, ती घुसळण्याची, भरडण्याची प्रक्रिया जशी असते,
दही घुसळायला लागलं म्हणजे असं रवी फिरवली लगेच गेलोणी असं नाही होत ना, त्याला घुसळत राहावं लागतं, तेव्हा त्याचं काहीतरी एका विशिष्ट वेळेनंतर लोणी निघतं. त्याचप्रमाणे ही घुसळण्याची जी प्रक्रिया आहे, हे जे कळून घेण्याची प्रक्रिया, ते पुन्हा 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 श्रवण करा, पुन्हा पुन्हा अभ्यास करा, शास्त्र अभ्यास पुन्हा पुन्हा करत राहा, पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी लक्षात घ्या. काय चुकीचा विचार नाही, चुकीच्या गोष्टीला किती घुसळत बसा, कांजी किती घुसळली तरी सुद्धा लोणी निघत नाही किंवा अमृत निघत नाही, हे लक्षात घ्या. कितीही वेळात आपण जर कांजी घुसळत बसलो तरी लोणी निघूच शकत नाही. मग किती तुम्ही उत्कृष्टपणे घुसळा, घुसळणारा उत्कृष्ट असला तर किती वेळात लोणी निघेल? दही आहे का नाही ह्याच्यावरती. लोणी निघण्यासाठी काय लागतं? पहिल्यांदा पहिली गोष्ट आहे घुसळणारा किती उत्कृष्ट आहे हे नंतर, पहिलं तिथे दही आहे का, पहिले दही पाहिजे. म्हणजे काय घुसळतो हे महत्वाचं आहे. मी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत खूप विचार करतो, पण कसला करतो ह्याला पण किंमत आहे की नाही. कसला करतो याला किंमत आहे, म्हणजे काय घुसळतो याला किंमत आहे. तर अस्तित्व, भाती आणि प्रिय आणि नाम आणि रूप असे 5 अंश, हे 5 अंश 5 राहिले नाहीत, एकत्र आलेत. एकत्र झाले म्हणजे कशी, दूध आणि पाणी याच्यासारखे एकत्र झाले. म्हणून आता चाचूची सांडस पाहिजे, म्हणजेच चोच पाहिजे, नाही का, चोच पाहिजे. कोणाची? राजहंसाची पाहिजे. ही प्राप्त केली पाहिजे. ही कशी करणार? अशा शास्त्रावर, अशा गुरूंवर श्रद्धा पाहिजे की जे हे सांगू शकतात, जे याचा निवाडा करून देऊ शकतात. एका आत्मज्ञानाशिवाय, एका अध्यात्म विद्येशिवाय, एका रहस्य विद्येशिवाय, एका ब्रह्माशिवाय जे कशालाच मानत नाही, म्हणजे त्याला ब्रह्मनिष्ठ असं म्हणतात शास्त्रामध्ये. ब्रह्मनिष्ठ जर असेल तर तोच सद्गुरू म्हणून शास्त्राने मान्य केलेला आहे. श्रोत्रिय हा शब्द 2 पद्धतीने सांगण्यात येऊ शकतो. एक म्हणजे श्रुतीचा म्हणजेच वेदाचा अभ्यास केलेला, किंवा दुसरा म्हणजे श्रोत्रिय या शब्दाचा अर्थ श्रुती जाणणारा आणि ब्रह्मावर निष्ठा ठेवणारा, अशा रीतीने त्याचा अर्थ करता येऊ शकतो. कारण श्रोत्रिय या शब्दाने श्रुती जाणणारा म्हणजे वेद अभ्यास केलेला असं जर अर्थ धरला, वेद अभ्यास केलेला, तर कितीतरी सद्गुरू आपमच वजावून जातील. पण तसं चालत नाही, तसं चालणार नाही, तसं योग्य नाही. कारण तुकोबाने कधीही वेदांचा अभ्यास केलेला दिसत नाही. म्हणून शास्त्रामध्ये या जन्मी किंवा पूर्वजन्मी कधीतरी केलेला असायला पाहिजे असं म्हटलं जातं. पण मला असं वाटतं की त्यापेक्षा जास्त योग्य आहे श्रुती जाणणारा, श्रुतीचं हृदय जाणणारा आणि ब्रह्मनिष्ठ असा जर तो मार्गदर्शक असेल तर तोच सद्गुरू आहे. अशा सद्गुरूंच्या सानिध्यात राहिल्याने आपल्याला ती तशा पद्धतीने विचार करण्याची बुद्धी तयार होणार आहे. कारण तुमची बुद्धी कशी होते हे कशावर अवलंबून आहे? तुम्ही कोणाच्या सोबत राहता त्याच्यावर अवलंबून आहे. कोणाच्या सोबत राहतात त्याच्यावर अवलंबून आहे. पण अधिक त्याच्यासाठी पुढची गोष्ट काय? त्याच्यासाठी सोबत राहताना किंवा जेव्हा आपण आश्रयाला असतो तेव्हा काय करावं लागतं? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, फासी त्वचेची या पदराड, परी ते आवेरुणी गोचिड काय अशुद्ध न घेती. म्हणजे गोचिड जी असते ती गायीसोबत किती वेळ राहते? गोचिड गायीसोबत किती वेळ राहते? 24 तास. सदा सर्वदा कोणासोबत राहते? गायीसोबत राहते. आणि काय पिते? रक्त पिते, दूध पित नाही. गवळी किंवा वासरू गायीसोबत किती वेळ राहतं? काही क्षण. पण काय पितात? दूध पितात. हा गोचिडमध्ये आणि वासरामध्ये किंवा गवळ्यामध्ये काय फरक आहे. तसं तुम्ही किती वेळ शास्त्राच्या सोबत किंवा सद्गुरू सोबत राहतात याला किंमत नाही. तुम्ही गोचिड आहेत का? तर वाटलं झालं. गोचिड म्हणजे रक्त पिणारे, अशुद्ध, जे नको आहे ते. गाय जी असते ही जितके पवित्र आणि शुद्ध देणारी आहे, त्याच गायीच्या शरीरामध्ये अशुद्ध रक्त आहे. गायीच्या आतमध्ये काय आहे? गायीचे जरी सुद्धा गोबर म्हणजे शेण आपण काही खात नाही, पण ते औषधी म्हणून वापरण्यात जरी येत असलं तरी गायचं रक्त कधी औषधी म्हणून वापरत नाहीत, कारण रक्त हे अशुद्ध आहे. गाय हा अत्यंत पवित्र प्राणी मानतात आणि गायचे बरेचसे पंचगव्य आपण वापरतो, ते सगळं पवित्र म्हणून घेतात, अधिक ते औषधी म्हणून घेतात. पवित्र आणि औषधी आहेच आहे, पण तरी सुद्धा गायचं रक्त मात्र कोणी घेणार नाही, कारण गायचं रक्त काय? अशुद्ध आहे. कारण अन्यवंत शब्द बोलले अशुद्ध. म्हणजेच गाय सोबत उत्कृष्ट जरी गोष्टी दिसल्या, दूध पवित्र दिसलं, गोड दिसलं, तरी सुद्धा अशुद्ध सुद्धा आहे त्याच्यात. पण गोचिड अशुद्ध घेते आणि वासरू मात्र दूध पितं, हा फरक आहे. तसं शास्त्र आणि सद्गुरू यांच्याकडे दोन्ही गोष्टी असणार आहेत. उदाहरणाप्रमाणे काय बघितलं तर काय असणार? दोघांकडे, शास्त्राकडे सद्गुरूकडे दोन्ही गोष्टी असणार, एक अशुद्ध एक शुद्ध. आता काय घ्यायचं हा कोणाचा प्रश्न आहे? आपण काय होणार हा प्रश्न आहे. आपल्याला काय व्हायचंय? असणार दोन्ही, पण अशुद्ध घ्यायचंय का शुद्ध घ्यायचंय? तुम्ही काय पाहायचं हा कोणाचा प्रश्न आहे?
तुमचा प्रश्न, तुम्ही ठरवायचं काय करायचं. म्हणून ज्ञानेश्वरी जरी आपण उलगडली तर ज्ञानेश्वरीतून काय घ्यायचं हा आपला प्रश्न आहे. आपल्यासाठी अशुद्ध काय? नाम रूप हे अशुद्ध आहे. आपल्यासाठी काय अशुद्ध आहे? आपल्यासाठी या त्रिलोकामध्ये नाम रूप हे अशुद्ध आहे आणि अस्थि भाती प्रिय हे काय? दूध आहे. म्हणून अस्थि भाती प्रियचा स्वीकार करायचा आहे, नाम रूपाचा स्वीकार करायचाच नाहीये. म्हणून नाम आणि रूप विषय आपला संपला. असा आपल्या पक्का आतमध्ये काय पाहिजे? निश्चय पाहिजे. आपल्यासाठी नाम आहे का? आपल्यासाठी रूप आहे का? नाही. कारण तुकोबाने पुढे सांगितले, रूप नाही त्याची ठेवी रे नाम, लटिका हा आश्रम वाढविला, सांभाळी सांभाळी आपली ही माया, वाहवगाची आम्हाला भयाभीत केले. मग तरी सुद्धा मग तुकोबाने आधी खूप काय सांगितलंय, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, या विण आणिक असता साधन वाहत असे आण विठोबाची. हे तुकोबा सांगतात. हे तुकोबा पुढे सांगतात की हे सगळं खोटं आहे. झालं का नाही अडचण? नाही का? मग तुकोबाचं हे ऐकावं का हे ऐकावं हा मोठा प्रश्न. आता तुम्हाला जे पचेल ते घ्या, तो तुमचा प्रश्न आहे. नाही का? तुम्हाला काय पचतंय ते बघा आता. पण नाम आणि रूप हे काय आहेत? खंडित आहेत. कुठले खंडित आहेत? परमार्थातले फक्त. आणि हे खंडित करायला फार बरं वाटतंय. इकडचं पण खंडित आहे. व्यवहारातलं सुद्धा नामरूपात्मक जगताला किंमत नाही. फक्त परमार्थातलं नामरूप खंडित करण्याचं तुमचा हट्ट असेल तर व्यवहारातल्याला मान्यता दिली आहे का? नाही. इकडचं पण नाहीये ते. नामरूप म्हणजे फक्त परमार्थात देवाला लिहिलेलं नामरूप खंडित करायचं आणि जगामध्ये मस्त रममाण मजा करायची. हे असं साधू संतांनी सांगितलेलं नाही. नामरूप देवाचं जर खंडित करू शकत असाल तर इकडचं पण खंडितच करायचंय. इकडचं तसंच ठेवून ते खंडित नका करू. तसं जर कोण करत असेल तर तो चुकतोय, मग तो नरकाला जाईल. म्हणजे नामरूपाचं खंडन कधी आहे? फक्त नामरूपाचं देवाचं खंडन आहे का? नाही. म्हणजे इकडच्या आलेल्या या वर्गातल्या लोकांसाठी नामरूपाचं खंडन केलं तर हे इकडचं खंडित नाहीये का? नाही. हे पण खंडित, हे पण खंडित आहे आणि हे पण खंडित. अशा दोन्ही ठिकाणचं नामरूप खंडित करायचं. अलग लक्षात. म्हणून एकांगाने विचार करून जमणार नाही. म्हणजे एकाच बाजूला नामरूपाचं खंडन, दुसऱ्या बाजूला नामरूपाचं खंडन नाही, असं करून जमणार नाही. आपला विषय जो आहे तो आहे या 5 अंशाचं जे आता मिश्रण आहे, एकत्रीकरण झालेलं आहे आणि त्यालाच नाव आलेलं आहे जग. त्याला नाव काय आलंय? जग, जगत. त्यालाच आपण जग असं म्हणतो. तर हा जो जग नावाचा एक पदार्थ बनलाय आता, हा जग नावाचा एक पदार्थ आहे. जसं दही हा एक पदार्थ आहे, साळी हा एक पदार्थ आहे, हे जसे पदार्थ आहे तसं जग नावाचा एक पदार्थ आहे. या जग नावाच्या पदार्थाला घुसळून आपल्याला काय करायचंय? त्याच्यातून अस्थि भाती प्रिय काढायचंय बाजूला. म्हणजे जेव्हा अस्थि भाती प्रिय बाजूला काढलं जाईल तेव्हा अजून बाजूला काय निघेल? नामरूप पण बाजूला निघेल. दही घुसळलं तर काय बाजूला निघतं? लोणी आणि ताक. आता लोण्याचा उपयोग होतो, ताकाचा उपयोग होत नाही का? होतो ना. पण ताकाचा एक आपला स्वतःचा महिमा आहे आणि लोण्याचा आपला एक स्वतःचा महिमा आहे. भुसा आणि बीज हे वेगळे केले आपण. आता बीजाचा उपयोग आहे, भुसाचा उपयोग नाहीये का? त्याचा पण उपयोग आहे. भुसाचा आपला स्वतःचा एक महिमा आहे आणि बीजाचा आपला एक स्वतःचा महिमा आहे. म्हणून तुम्ही जेव्हा या जग नावाच्या पदार्थापासून हे 2 असे अंश वेगळे कराल, अस्थि भाती प्रिय, हे अस्थि भाती प्रिय, हे नामरूप, तेव्हा दोघांपैकी कशाचा उपयोग नाहीये? दोघांचाही उपयोग आहे. पण कोणाचा कशासाठी उपयोग हे कळलं पाहिजे. जसं भुसा दिला माणसांना आणि तांदूळ दिलं जनावरांना खायला तर चालेल काय? तांदूळ नेऊन दिलं कोणाला? म्हणजे भरडलं, साळी भरडले. भुसा आणि बीज काय केलं? वेगवेगळं केलं. आणि बीज म्हणजे तांदूळ, तांदळाचा भात शिजवला आणि कोणाला दिला खायला? जनावरांना. आणि भुसा दिला माणसांना खायला. असं करतो का आपण? नाही करत. आता उलट करायला लागतं ना, म्हणजे ते सुलट होईल. सुलट काय आहे? भात खाल्ला माणसाने आणि भुसा खाल्ला जनावरांनी, दोघांचंही पोट भरतंय, झाला, संपला विषय. तसं जग जे आहे, या जग नावाच्या पदार्थामध्ये अस्थि भाती प्रिय नाम आणि रूप हे 2 वेगवेगळे जर केले तर ह्या दोघांची विल्हेवाट काय लावायची हा मोठा प्रश्न. दोघांची विल्हेवाट काय लावायची? दोघांना काहीतरी विल्हेवाट लावायला लागेल ना. म्हणजे या नामरूप असलेल्या भागाचा आणि अस्थि भाती प्रिय असलेल्या भागाचा दोघांचाही काहीतरी विचार करावा लागेल. ह्याचा विचार काय, ह्याचा विचार काय, हे करावा लागेल. तो विचार काय करायचा तो आपल्याला पुढे अभ्यास केल्यावर लक्षात येईल. पण आधी काय करावं लागेल? वेगळं करावं लागेल. आपला सध्याचा विषय वेगळं करायला पाहिजे. हे वेगळं करण्याची कला आपल्याला आली पाहिजे. हे इथे मात्र काय तसं वेगळं लिहिलं नाही. इथे फक्त लिहिलंय अस्थि भाती प्रिय नामरूप हे 5 अंश, त्यातले पहिले 3 ब्रह्माचे, दुसरे 2 जगाचे. पण हे जरी लिहिलं असलं तसे 5 आहेत, पण तरी सध्याची स्थिती काय? सगळे एकत्र आहे, एकच आहे, एकच झालंय, एक झालंय. म्हणजे लोणी आणि दही काय झालंय? एकत्र आहे. भुसा आणि बीज एकत्र आहे, अशी परिस्थिती आहे सध्याची. पण आहे किती? भुसा आणि बीज 2 वेगवेगळे आहेत.
तसं हे दोन वेगवेगळे भाग आहेत. हा एक भाग आहे, हा एक भाग आहे. आता ह्याची जिथपर्यंत आपल्याला कल्पनाच नाही तिथपर्यंत वेगळं कसं करायचं हा प्रश्नच नाही. कारण लोकांना ही कल्पनाच नाही. तुम्ही लोकांना जर कोणालाही याचा जाऊन विचारलं की आपण हे जगाचे असे दोन भाग केले, म्हणजे हे वेगळं असतं आणि हे वेगळं असतं, तर लोक ऐकतील का? ऐकणार नाही. त्याला म्हटलं, हे बघ बाबा रे, तू जो दिसतो ना हा माणूस, तू म्हणजे त्याला वेष्टीने जर बघितलं तर तू जो माणूस दिसतो, तुझे खरं पाहिलं तर दोन अंश आहेत, दोन भाग आहेत तुझे. आपण आपल्याला जरी समजावून सांगायचं ठरलं की आपले दोन भाग आहेत, आपण जे दिसतोय हे आपण एक नाही, आपले काय आहेत, दोन भाग आहेत. एक भाग आहे तो जड आहे, तो नामरूपात्मक आहे, आणि एक भाग जो आहे तो चेतन अंश आहे, तो अस्थिरूप, भातिरूप, प्रियरूप आहे. आता आपल्याला काय वाटतंय, सध्या आपण एकच आहे असं वाटतंय. आपण एक वाटतो का दोन वाटतो? स्वतःला काय समजतो आपण? एकच समजतो. एक आहे पण असं एक रूप आहे, एकदम एक रूप आहे, आपण एकच वाटतो. पण तसं नसून काय, आपले दोन भाग आहेत. एक भाग जो आहे आपल्या शरीराचा, आपण छाननी केली, आपण जर आपल्या शरीराचा पुन्हा पुन्हा विचार केला, आपण आपला स्वतःचा पुन्हा पुन्हा विचार केला, तर आपले दोन भाग आहेत. एक भाग जड आहे आणि एक भाग चेतन आहे. तो चेतन असलेला जो भाग आहे तो अस्थिरूप, भातिरूप, प्रियरूप आहे, आणि जड असलेला भाग जो आहे तो नामरूपात्मक आहे. म्हणून जगाचं जाऊ देत, आपण वेष्टीने जरी आपलं शोधलं, कारण आपणच जिथं मानत नाही तर जगाला काय शिकवावं, नाही का? आपण आपल्या स्वतःच मानत नाहीये, मग जगाला काय शिकवणार आहे आपण? त्यामुळे जगाला शिकवत बसण्याची गरज नाही. आपल्याला स्वतःला पहिलं शिकवायचंय की आपण काय आहोत ना. आपण चिज्जड ग्रंथी म्हणतो त्याला. ती चिज्जड जी ग्रंथी आहे ना, ती काय आहे, तर हे जड आणि चिद या दोघांचं अनन्याध्यास आहे. ही चिज्जड ग्रंथी आहे. आता ही जिथपर्यंत याचा नाश करणे हाच परमार्थाचा खरा उद्देश आहे, तर ते दुसरीकडे कुठेच नाही, आपल्याकडे आहे. तर आपले दोन अंश आहेत, आपण वेगवेगळे आहोत, दोन वेगवेगळे. आता एकत्र झालंय, मग हे एकत्र जे झालेलं आहे आपलं स्वतःचं शरीराकडे आपण बघितलं, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, त्याच्यामध्ये सगळ्या पातळीवर, प्रत्येक पातळीवर हे एकत्र आहे. हे काय, एकदम एक रूप आहे. दूध आणि पाण्यासारखं एक रूप आहेत, आणि दूध पाणी एकत्र केल्यानंतर पाणी दूध वेगळं दिसतच नाही. त्याचप्रमाणे चिद आणि जड एकत्र केल्यामुळे, अस्थि, भाती, प्रिय आणि नामरूप एकत्र केल्यामुळे ते वेगळं दिसतच नाहीयेत, एकच वाटतंय. त्याला वेगळं करताच येत नाहीये. मग वेगळं करण्यासाठी काय लागतं, तशी बुद्धी लागते. काय लागतं आपल्या शरीरामध्ये, असं काय आहे की ज्याच्यामुळे त्याला वेगळं करता येईल? तर एक विशिष्ट प्रकारची बुद्धी पाहिजे. हे कोणाचंही काम नाही. शरीरामध्ये आपल्या एक बुद्धी आहे, ती बुद्धी एका विशिष्ट अवस्थेला गेली पाहिजे. ती बुद्धी एका विशिष्ट अवस्थेला गेल्यानंतरच हे लक्षात येऊ शकतं, नाही तर ते कोणालाच लक्षात येऊ शकत नाही. म्हणजे स्थूल शरीरामध्ये कुठलाच अवयव नाहीये की त्याला ते करता येईल छाननी. आपल्या या स्थूल शरीरामध्ये कुठलाही अवयव नाही की जो ही छाननी करू शकेल. पण सूक्ष्म शरीरात एक अवयव आहे, तो कुठला आहे? ती आहे बुद्धी. तर बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान असं ज्ञानेंद्रांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्धीने एक तर छाननी करता येणार आहे, ठीक आहे, कोणी करता येणार आहे? बुद्धीने. पण ही बुद्धी जी आहे ती एका विशिष्ट गुणाची बनावी लागते. बुद्धीमध्ये एक विशिष्ट गुण यावा लागतो. बुद्धीमध्ये जसा गुण येईल तशा क्रिया होत असतात. बुद्धीमध्ये जसा गुण येईल तसे विचार येत असतात, आणि बुद्धीमध्ये जसे गुण येईल तशाच पदार्थाच्या पाठीमागे धावत असतो. बुद्धी जशी असेल तसं होणार. तमगुणाची असेल तर तसेच विचार, तसेच पदार्थ, तसेच क्रिया. रजगुणाची असेल तर तसेच विचार, तसेच क्रिया, तसेच पदार्थ यांच्या पाठीमागे धावतो. सत्वगुणाची असेल तर तसंच. प्रथम या तिघांमध्ये सत्वगुणात यायला सांगतात. बुद्धी सात्विक पाहिजे, सत्वगुणाची पाहिजे. ती सत्वगुणाची कशी करावी यासाठी असंख्य उपाय आहेत, शास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. आणि अनेक महाराज लोक ह्याच्यावर आपल्याला मार्गदर्शन करताना आढळतात, की जे शिकवतात की कशी बुद्धी सत्वाची होईल, सत्व कसं तयार होईल, शिकवतात. खूप आपापल्या परीने प्रयत्न करतात, अनेक लोक दिसतात जगामध्ये. त्याच्यापुढे शुद्ध सत्वाची कशी होईल असा एक भाग आहे. म्हणजे गुणातीत होण्यासाठी काय करावं लागेल असे भाग. तर हा बुद्धी एक अवयव आहे आपल्याकडे हत्यार आहे. कुठलं आहे? रवी कशी असते, रवी तशी ही बुद्धी आहे. रवी कशासाठी कामाला येते? घुसळायला कामाला येते. पण नुसती रवी ठेवली आणि घुसळ बाई तू असं रवीला म्हटलं तर चालेल काय? तुम्ही त्या दह्यामध्ये रवी ठेवली आणि म्हटलं रवीचं काम आहे ना घुसळायचं. महाराजांनी सांगितलं होतं की घुसळणार कोण? मग ठेवली ना रवी दह्यात, आता घुसळेल ती. चालतं का? नाही चालत. कारण ती रवी जशी जड आहे तशी बुद्धी सुद्धा जड आहे. त्या बुद्धीला स्वतःला घुसळता येत नाही. जरी शास्त्रात असं म्हटलंय की बुद्धीने निश्चय करून आत्मज्ञान होतं, तरी त्याच्यामध्ये अनिश्चित चेतन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो चेतनांश आहे तो लक्षात घेणं गरजेचं असतं. बुद्धी तर लागतेच, नाही असं नाही,
पण बुद्धी काही करू शकत नाही, पण बुद्धीशिवाय होत नाही. म्हणून तुमच्याकडे, कारण लोक म्हणतात अहो तुम्ही तर कधी कधी म्हणता की बुद्धीने तो होणार नाहीये, मग आता आम्ही काय करावं. नाही तर कुठेतरी वाचतात बुद्धीने होत नाही महाराज. अहो बुद्धीने थोडं होत असतंय, तुम्ही तुमची बुद्धी लावताय. तुला कळत नाही तिथं काय लिहिलंय. रवी शिवाय लोणी निघल का? नाही. रवी शिवाय लोणी निघत नाही, म्हणजे रवी लागते बरोबर. पण रवी आहे पण माणूस नाहीये, तर लोणी निघेल का? नाही, माणूस लागतोच. म्हणजे एक चेतन एक जड आहे, दोघांची गरज आहे तिथे ते लोणी काढण्यासाठी. हे जसं आपल्या दृष्टांतामध्ये, तसंच या शरीरामध्ये असलेली बुद्धी शिवाय कोणी होईल असं म्हणेल तर ते होत नाही. पण जेव्हा त्या चेतन अंशाचा गौरव करायचा असतो तेव्हा असं म्हटलं जातं की बुद्धीचा उपयोग नाही. जसं रवीचा उपयोग नाही, माणूस पाहिजे. कारण तुम्ही जर दह्यामध्ये रवी ठेवली आणि मला येऊन म्हटले की अहो ते घुसळेल ना ती, तर मी काय म्हणणार, अरे त्या रवीचा नाही उपयोग, तुझा उपयोग आहे तिथे, म्हणजे माणसाचा उपयोग आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ त्या चेतन अंशाचा माणसाचा गौरव येतो. पण याचा अर्थ त्याचा निषेध जो केलेला दिसतो त्या रवीचा, तो निषेध कसा आहे? याच्या गौरवासाठी आहे, म्हणजे याचं अस्तित्व मांडण्यासाठी आहे. तसंच बुद्धीचा जेव्हा निषेध कुठे सापडला तर तो कशासाठी आहे? चैतनांशाचा स्वीकार करण्यासाठी. आणि बुद्धीने होता असं म्हटलं असेल तेव्हा चैतनांशाला सोडलंय असं कोणी गैरसमज करून घेऊ नये. असो तर बुद्धी कशी पाहिजे? रवी कशी पाहिजे? नुसती काडी असली सरळ तर चालते का? नाही. रवीला खाली कसं असतं, एक विशिष्ट काय असतो, विशिष्ट आकार असतो. त्या विशिष्ट आकाराची जी ती बनवली असेल तर लोणी लगेच निघेल. पण जर गुळगुळीत असेल तर नुसता गुळगुळीत गोळा खाली लावला त्या लाकडाला आणि घुसळत बसला तर निघेल काय? नाही. त्याला काय लागतं, एक विशिष्ट असे खाचे लागतात. ते विशिष्ट खाचे असले तरच ते लोणी निघतं, नाही का? तसं ती बुद्धी आहे ती विशिष्ट खाच्यांची पाहिजे, म्हणजे विशिष्ट गुणांची पाहिजे. म्हणून आम्हाला खूप बुद्धी, आम्हाला लई कळतं, आम्ही लोक खूप शहाणे आहेत. तुमचे शहाणपण उपयोगाला येत नाही ते. कारण प्रत्येकाला, सगळ्यांना जगामध्ये या बुद्धीविषयी इतका अहंकार असतो. प्रत्येकाला, मुंगीला सुद्धा वाटतं माझंच काय खरं आहे. तर ती बुद्धीमध्ये सगळे फसलेत. जी प्रमुख वस्तू आपल्याकडे आहे की जिच्या साह्याने आपल्याला हा निर्णय लावायचा आहे, तिच्यामध्येच आपला गोंधळ झालाय. तीच काय झाली, आपली गडबडली आहे. म्हणून तिला पहिलं धड करावं लागेल. इथे काही सगळं सांगितलेलं नाही, मी तुम्हाला अभ्यास म्हणून सांगतोय फक्त हा विषय. इथे काय हा विषय नाहीये, पण एक माहिती म्हणून सांगतोय. का नको सांगू? काय हरकत नाही ना? तर बुद्धी जी आहे ही बुद्धी आपल्याकडे आहे, तर ही बुद्धी काय गुणाची आहे? काय गुणाची आहे म्हणजे ह्या बुद्धीला काय खरं वाटतं, काय खोटं वाटतं, फार महत्वाचं. काय खरं वाटतं, काय खोटं वाटतं, काय बरोबर वाटतं, काय चूक वाटतं, म्हणजे निवाडा करते. तिचं काम काय? निवाडा. तिला काय बरोबर वाटतं, काय चुकीचं वाटतं, काय खरं वाटतं, काय खोटं वाटतं, काय अयोग्य वाटतं, काय योग्य वाटतं, काय चांगलं वाटतं, काय वाईट वाटतं, काय पाप वाटतं, काय पुण्य वाटतं, काय धर्म वाटतो, काय अधर्म वाटतो, काय वाटतं काय त्या बुद्धीला नक्की. आणि सदैव जगामधल्या प्रत्येक जीवाची, प्रत्येक माणसाची बुद्धी सदैव हा विचार करत असते. बघा गंमत कशी आहे, कामच आहे तिचं ते, मग निवाडा करणे तिचं कामच आहे. म्हणून तुम्ही आहे ना, प्रत्येक माणसाचं आहे ना, फक्त कुठल्याही गोष्टीवर मत घ्या. कोण काम करत असतं त्याचं? बुद्धी. आता तुम्ही घरी जाऊन फक्त विचारा घरच्यांना, का हो मी इकडे दर शुक्रवारी इकडे जे महाराज काहीतरी सांगतात ते ऐकायला जातो किंवा जाते, ते बरोबर आहे का चुकीचं आहे? तर त्यांची बुद्धी लगेच काय करेल, तुम्हाला सांगेल निवाडा. का नाही सांगणार? काहींना नाही विचारलं तरी सांगतात ते, तसं काही नाही. बरोबर का नाही? किंवा तुम्ही स्वतः जरी विचार करायचा ठरलं की महाराजांना आपण फॉलो करायचं ठरलं, म्हणजे त्यांचं ऐकायचं ठरलं, तर किती ऐकावं असं तुम्ही ठरवून घेतलेलं आहे बरं सगळ्यांनी. चुकीचं बरोबर नाही सांगतो मी, ती बुद्धी काय करते सांगतोय. तुम्ही मला 100% फॉलो करा असं मी नाही म्हणत आहे. मी फक्त म्हणतोय की ती बुद्धी जी असते ती काय करते, ती बरोबर ठरवते की ह्या महाराजांचं आपण किती ऐकायचं आणि महाराजांनी काय काय सांगितलं तिथपर्यंत ऐकायचं. त्याच्या पुढे काय सांगितलं लोक आपली लगेच कट ऑफ करून टाकतात, ऐकत नाहीत ते. म्हणजे कानाचे पडदे आपोआप बंद होतात बरं, दिसत नाहीत. ती बुद्धी घेतच नाही ते, किंवा लक्षच देत नाही, किंवा लक्ष देते ऐकते पण ते ऐकण्याचं नसतं, ते फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं असतं. अशी पण ती बुद्धी सांगून टाकते. ती बुद्धी सगळा निवडा करून टाकते. आणि काही ची बुद्धी अशी पण असते की थांबा आता इथपर्यंत ते बोललेत, एकदा आपण ऐकू, दुसऱ्यांदा ऐकू, तिसऱ्यांदा. मग मला लोक येऊन सांगतात, महाराज आम्ही एकदा बघितलं तुमचं, दोनदा बघितलं, तीनदा, आता आम्हाला लक्षात आलं तुमचं आणि आमचं काही, तुम्ही तुमची वाट बघा, आम्ही आमची वाट बघतो. बुद्धी फार भयंकर आहे. महाराज काय जगातल्या कुठल्याही विषयाशी आपलं असंच असतं. म्हणून निवाडा करणारं आपल्याकडे साधन आहे. काय? बुद्धी. तुमची बुद्धी जशी होईल
तसा निवडा करणार आहे. पूर्वी लोकांची बुद्धी अशी होती, आयुष्यभर काम करायचं. काय करायचं? आयुष्यभर काम करायचं, कष्ट करायचं. आयुष्यभर म्हणजे किती? वयाच्या 58व्या वर्षापर्यंत किंवा 60 वर्षापर्यंत धरू आपण अंदाजे. आणि मग 60 वर्ष पै 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 गोळा करायची. आणि मग काहीतरी 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, 1 लाख रुपये काहीतरी साठणार, पूर्वीची पद्धत. आणि मग ते पैसे घ्यायचे आणि मग कुठेतरी 2 गुंठा जागा घ्यायची आणि मग तिथे घर बांधायचं आणि मग घर बांधून मग आता आरामात जगायचं. बरोबर? किती काळ घालायचा यासाठी? म्हणजे घर जी गोष्ट आहे ती कधी करायची? 60व्या वर्षी असं करून करायची. ही झाली एक बुद्धी. आता परिस्थिती काय? आता परिस्थिती अशी आहे, ज्या महिन्यात पोरगा नोकरीला लागतो त्याच्या 2ऱ्या 3ऱ्या महिन्यात, 5व्या महिन्यात जास्तीत जास्त, कारण 4 महिन्याची सॅलरी स्लिप द्यावी लागते म्हणून 5व्या महिन्यात तू लोन काढतो. आणि 5व्या महिन्यात त्याच्या बाप पण त्याला सांगतो, बावळटेस का, आमच्यासारखं करतोस का तू, लोन काढ आणि घर घे पुण्यात. त्याचा बाप पण गावावरून त्याला सांगतो. आमच्या कुठं नादी लागला, आम्ही आपलं 60 वर्ष घालवले बावटासारखे. पण त्याला त्यावेळेस तो बावट नव्हतं वाटत. आज त्याला हे सगळं जगाचं बघून वाटायला लागलं की काय, आपल्याला कर्ज काढलं पाहिजे, लोन काढून आपल्याला घर घेतलं पाहिजे. बरोबर चुकीचा हा विषय नाही सांगत आहे मी फक्त सांगतो बुद्धीत काय बदल होतो, काय झालाय बदल. तर हे जसं एक उदाहरण आहे, असं जगामध्ये असंख्य उदाहरण आहे व्यवहारात मध्येच, की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की बुद्धीचा निवाडा जो आहे तो पूर्णतः 180 डिग्रीने बदललाय. मग इकडे तोंड होतं तर इकडेच आता डायरेक्ट. पूर्वी आपल्या जातीतलं सुद्धा जर एकच काय आलं, ते देवाक एकच आलं तर लग्न करत नव्हती का करत होती? देवाक म्हणजे काहीतरी असेल एक, तर ते लग्न करत नव्हते. आता देवाक तर जाऊ दे, काही एकत्र आलं तरी लग्न करतात. आता आपला परकात आता काही राहिलेलं नाही. म्हणजे जवळजवळ 99% काय झालंय, 90% धरू, जरा जास्त झालं, 80% धरू. 80% आता काय बघत नाही. दोघांचं जमलं ना, दोघांना बरं वाटतंय ना, हो दे, कशाला डोक्याला त्रास करायचं, तुला मला त्रास. पूर्वी तसं नव्हतं. बुद्धीतला काय हा फरक आहे. चांगलं वाईट हे नाही सांगत आहे मी, फक्त कशी बुद्धी बदलते. बुद्धी काय करते? ही बुद्धी प्रत्येक काळामध्ये या जगाविषयी, स्वतःविषयी, प्रत्येक काळ म्हणजे प्रत्येक क्षण, जागा झाल्यापासून झोपेपर्यंत, जगायला लागल्यापासून मरेपर्यंत, म्हणजे एवढ्या काळात ती बुद्धी प्रत्येक क्षणाला बदलत जाते, विचार करत जाते, वेगवेगळे विचार करत जाते. आणि कालचं जे आहे ते आज बरोबर वाटेल असं नाही, कालचं जे चूक आहे ते आज चूक वाटेल असं नाही. एवढा मोठा त्या बुद्धीच्या पुढे मोठा प्रश्न आहे. इतकी बुद्धी भयानक आहे. जशा गुणाची असेल तशा प्रकारे ते. कारण एक मनुष्य भेटला वयाच्या 60व्या वर्षी, मला 60व्या वर्षानंतर भेटला असेल, काहीतरी रिटायर झाला आणि सिगरेट पित होता. आता सिगरेट पिणे चांगलं का वाईट हा निराळा विषय, पण सिगरेट पित होता. म्हटलं गळ्यात माळवीळ बघितली. मी काय त्याला बोललो नाही, त्याला मी काय महाराजाच्या कपड्यातही नव्हतो, पण आपला तो मला बळच सांगायला लागला. आता तिथं मी बसलो होतो, मला डोक्याचे केस कापायचे होते म्हणून माझ्याकडे वेळ होता, म्हणून मी आपल्या तिथं बाजूला बसलो होतो. तो पण तिथे आला, तो मला सांगायला लागला. तर मी त्याला काय विचारलं, मी त्याला ओळखत नाही काय नाही. मला म्हणे आयुष्यभर इतकं पाळलं म्हणे, मी सगळं पाळलं, हे करायचं नाही ते करायचं नाही, आता काय नाही सगळं करतो. किती लागले आयुष्य, आयुष्यभर पाळलं. 60 वर्ष झाले, आता 60 वर्षाचा क्रॉस झाले. आता माळ असलेला काय, माळ बीळ काय नाही म्हणते, याला काय अर्थ नसते. आता सगळं खातो, पोरांनाही सांगितलंय एन्जॉय करा, काय नसतं आयुष्यात. आयुष्यभर सगळं काय केलं, एकदम व्यवस्थित जगला. बरं, आई बाप समजा चांगले होते, वारी करणारे होते, काय असतील काय सगळं व्यवस्थित केलं. 60व्या वर्षी त्याला लक्षात आलं की हे सगळं जे केलं ते काय आहे, सगळंच गडबड आहे आणि बदलून घ्यायचं, संपलं. आता उलटे असेही काय माणूस आहे, आयुष्यभर चुकीचं केलं आणि मग लक्षात आलं अरे गडबड झाली आणि मग माळ घातली, आळंदीची वारी, पंढरीची वारी, रोज ध्यान. असे पण आहेत लोक. आता दोघांनाही डिवचायला लोक तयारच असतात ना, ह्याला पण डिवचणार, ह्याला पण डिवचणारच आहेत. जो असा बदलला त्यालाही डिवसतात, तसा बदलला त्यालाही डिवसतात, आणि जो नाही बदलला त्यालाही काय रे, अजून कायम असाच राहणार का? म्हणजे अशा प्रकारे ही बुद्धी फार मोठा खेळ करते. लोक जशी डिवसतात तसं आपण, म्हणजे लोक म्हणजे आपण, बरं, लोक म्हणजे असं काही वेगळं काही नसतं. जग म्हणजे वेगळं नाही, आपण म्हणजे जग. जग म्हणजे काही वेगळा असा काहीतरी पदार्थ दिसत नाही जगात. जग म्हणजेच आपण म्हणजे जग. म्हणून वेष्टी म्हणजेच समष्टी. समष्टी असं काहीतरी वेगळं काहीतरी होणार आहे असं नाही. वेष्टी सुटलं की समष्टी सुटली, म्हणजे वेष्टीने परमार्थ सुटला की समष्टीचा परमार्थ सुटत असतो. म्हणून फक्त स्वतःचा विचार करा. आपल्या शरीरामध्ये एक साधन आहे आणि ती आहे बुद्धी. या बुद्धीचा उपयोग करा. काय करा? बुद्धीचा उपयोग करा. बुद्धी कशी करा? बुद्धी योग्य करा. योग्य आता कशी, आता हे काय सांगता येणार नाही, पण ही बुद्धी कधी अयोग्य दिशेने जाईल हे काही सांगता येत नाही. बुद्धीचं काही खरं नाही.
आता काय योग्य काय अयोग्य, या बुद्धीने सदैव ठरवत राहावं. आणि हा गुणांचा खेळ आहे. 4 भाग आहेत: तम, रज, सत्व, शुद्ध सत्व. ज्या गुणाची ती बुद्धी होईल त्याप्रमाणे ती त्या त्या पदार्थांचा, त्या त्या विचाराचा, त्या त्या क्रियेचा आपोमच स्वीकार करते. म्हणून तुम्ही ठरवायचंय की तुमची बुद्धी कुठल्या गुणाची ठेवायची. कार्बोरेटरवर जर कार्बन साचला तर इग्निशन होत नाही, पण तोच कार्बोरेटरवरचा कचरा काढला तर तो इग्निशन गाडीचं होतं. हे जसं आहे तसं बुद्धीवर जर कचरा आला तर ती बुद्धी काम करत नाही. म्हणून तो बुद्धीवरचा कचरा काढायला सांगतात. म्हणजे याचा अर्थ पेट्रोल शिवाय गाडी चाललं असं समजू नये. नुसतं कार्बोरेटरने इग्निशन दिलं गाडी चालू झाली असं होत नाही. कार्बोरेटरचं जरी इग्निशनचं काम असलं तरी पेट्रोलचं इग्निशन करावं लागतं. तसं बुद्धी जरी तुम्ही साफ केली तरी त्या बुद्धीमध्ये ज्ञान असावं लागतं, हे की नाही. पेटवणार कशाला, चेतवणार काय, चेतना पाहिजे. चेतन नाही तर काही नाही. नुसतं कार्बोरेटरने गाडी चालत नाही, त्याला पेट्रोल लागतं, त्याचं इग्निशन करायला लागतं. ते जसं आहे तसंच ही बुद्धी नुसती कितीही उत्कृष्ट साफ असली, शुद्ध असली, पवित्र असली, काही उपयोग नाही तिचा. त्याला काय लागतं, चेतना लागते. तर ही बुद्धी जी आहे ही बुद्धी तुम्ही चांगली करा. बुद्धी एक साधन आहे तुमच्याकडे, एवढं ठीक आहे. त्याच्या पुढे जीव आहे. कोण आहे, जीव आहे. बुद्धी आणि जीव या 2 गोष्टी आपल्याकडे आहेत. तर जीवाने आणि बुद्धीने या दोघांनी आपल्याला करता येईल. पण निवाडा करणारे कोण आहेत, 2 जण. बुद्धी. ज्या ठिकाणी जीव काम करायला लागतो तिथे बुद्धी फेल जाते. बुद्धीचं काय काम नसते तिथे. जीवाने काय एकदा त्या पदार्थावर, त्या क्रियेवर किंवा त्या विचारांवर एकदा का जीवाने टेक ओव्हर केला की ते बुद्धीचा तिथे कंट्रोल संपला. उदाहरणार्थ आई ते लेकरू जे असतं त्या लेकराला बुद्धीतून पाहते का जीवातून पाहते, आता जीवातून पाहते. म्हणून आईची बुद्धी पोरामध्ये उपयोगाला येत. आईच्या बुद्धीचं पोरामध्ये काही काम नाही. पोरासाठी ज्या क्रिया कराव्या लागतात त्यासाठी काही काम नाही. पोरासाठी जो विचार करायला लागतो त्यासाठी काही काम नाही. आईची बुद्धी पोरामध्ये, म्हणजे पोरगा हा पदार्थ, त्या पोराशी संबंधित क्रिया, त्या क्रिया आणि त्या पोरासंबंधचा विचार यामध्ये आईची बुद्धी कामाला येते का, काय होतं तिचं, शून्य, काही उपयोगाची नाही. तिथं कोण कामाला येतो, जीव. म्हणजे जेव्हा केव्हा जीव काम करणार आहे, जीव जेव्हा त्याच्यावर टेक ओव्हर करेल तेव्हा काय होईल, बुद्धीचं काम संपलं. म्हणजे जीवाला निवाडा करता येत नाही का, जीवाला सुद्धा निवाडा करता येतो. पण जीवाला निवाडा करता येतो हे जीवाला कळणं गरजेचं आहे. बुद्धीने निवाडा करता येत नाही का, करता येतो. काही काही माणसं असतात, आपण म्हणतो त्याची काही बुद्धी चालत नाही, त्याला कळतच नाही चांगलं काय वाईट काय, असं होतं ना. आपण म्हणतो की त्याला काही कळत नाही, म्हणजे त्याला बुद्धी नाही. का नाही, कारण त्याला काही चांगलं काय वाईट काय हे कळतच नाही. म्हणजेच त्यावेळेस त्याची बुद्धी जरी निवाडा करण्याच्या लायकीची बुद्धी असते तरी सुद्धा याची बुद्धी मात्र त्या लायकीची नाहीये, बरोबर ना. त्याचप्रमाणे जीव जो आहे हा जीव सुद्धा निवाडा करण्याच्या लायकीचा जरी असला तरी सुद्धा तो लायकीचा राहिलेला नाही. का, जशी बुद्धी जड झाली, जशी बुद्धी भ्रमिष्ट झाली, जशी बुद्धी गडबड करते, काहीतरी कारणाने झाली, तसा जीव सुद्धा नको त्या ठिकाणी गुंतला की त्याला निवाडा करता येत नाही. बुद्धी सुद्धा कधी फेल जाते, काहीतरी गडबड झाली ना बुद्धीमध्ये, म्हणून तो त्याला निवाडा करता येणार ना त्या बुद्धीने. चेतना आहे ना त्याच्याकडे चेतना आहे, त्याच्याकडे बुद्धी पण आहे, पण बुद्धीमध्ये काहीतरी गडबड झाली म्हणून त्याला बुद्धीने ते निर्णय करता येणार, तर सारासार करता येणार विचार. त्याचप्रमाणे जीवावर जेव्हा आपण विचार करू, म्हणजे जीव हा जर आपण साधन म्हणून घेतला घुसळण्यासाठी, मंथनासाठी जीवाचा उपयोग करा. कारण जीवाची प्रक्रिया आपण पुढे सांगितली ना, कारण जीवाने पंढरपूरला जायचं आहे, म्हणजे जीव हा घेतलाय. तर जीव हे जे साधन आपण घ्यायचं ठरवलं तर या जीवामध्ये सुद्धा अडचण काय आहे की या जीवाला सुद्धा ही प्रक्रिया करता येईलच असं काही म्हणता येत नाही. म्हणून त्या जीवाला सुद्धा त्या लायकीचं बनवलं पाहिजे. जसं बुद्धीला त्या लायकीचं बनवलं पाहिजे तसं जीवाला सुद्धा त्या लायकीचं बनवलं पाहिजे की ती निवाडा करता आला पाहिजे. बुद्धीला त्या लायकीचं करायला पाहिजे, जीवाला सुद्धा त्या लायकीचं करायला पाहिजे. बुद्धी कुठं गुंतते, जीव कुठे गुंततो, जिथे कुठे बुद्धी गुंतते त्याच्या प्रकारची होत असते, जीव जिथे कुठे गुंततो त्याच्या प्रकारची होत असते. मग बुद्धी पुढे आणि जीवापुढे काय पदार्थ असावा, बुद्धी पुढे आणि जीवापुढे काय विचार असावा, बुद्धी पुढे आणि जीवापुढे काय क्रिया असाव्यात हे आपल्याला ठरवावं लागेल, है की नाही. हे काय करावं लागेल, ठरवावं लागेल. तुमच्याकडे 2 गोष्टी आहेत, बुद्धी आणि जीव. हे 2 घेऊन तुम्ही सदैव फिरताय, शरीर घेऊन पण फिरताय,
पण हे शरीराचा काही एवढा उपयोग नाही. हे शरीराला तर आपल्याला क्रियेमध्ये गुंतवायचंय, ह्याच्याकडून क्रिया करून घ्यायची. मग श्रवणाची क्रिया असो किंवा मग चालण्याची असो, तीर्थयात्रा करण्याची असो, पण ते बुद्धी आणि जीवाने ठरवायला लागतात. तर बुद्धी आणि जीव काय ठरवेल, काय करायचं, हे फार महत्वाचं. म्हणजे महाराजांचं चिंतन आटन करायचं का नाही करायचं, त्याच वेळेस काही दुसरी गडबड आली तर मग ती गडबड पूर्ण करायची का ही गडबड ऐकायची, हे कसं असतं, ते जीव आणि बुद्धी त्यावेळेस काय निर्णय देते त्याच्यावर अवलंबून असतं. महाराज तर काय मत बडबडतात, होतं ना सर. संसार करताना अनेक गोष्टी येतात आपल्या संसारामध्ये. मग त्यावेळेस बुद्धी आणि जीवाचा प्रश्न येतो. मग बुद्धी आणि जीव काय म्हणते, महाराज काय दर शुक्रवारी सांगतात किंवा दर रविवारी सांगतात किंवा दर एकादशीला सांगतात, ते काय सगळीकडेच सांगतात. त्याच्यामुळे मग त्यावेळेस बुद्धी आणि जीव काय विचार करतो त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. चांगलं वाईट हा भाग नाही सांगत आहे, फक्त ती बुद्धी आणि जीव कशी ती विचार करते. मग बुद्धी आणि जीव ज्या ज्या पदार्थांचा विचार करेल किंवा ज्या ज्या क्रियेचा विचार करेल, ज्या ज्या विचाराचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करेल, त्या त्या ठिकाणी ते जातात. मग स्थूल शरीर पण त्याप्रमाणे जातं तिकडे. स्थूल शरीराला घेऊन जातात. लग्न असो, दहावा असो, मैत असो, काहीच नसो, झोपून राहा वाटत असेल, हे सांगता येत नाही ना. थकवा जाणवत असेल, कशाला डोक्याला त्रास एवढा वायता करून घ्यायचा आहेच की, महाराज नंतर सांगतीलच की आपल्याला. म्हणजे काही असू शकतं. तर ती बुद्धी आणि जीव तो विचार करायला लागतात. तर अशा रीतीने ही बुद्धी आणि जीव आपल्याला गुंतवणारे पण आहेत आणि बाहेर काढणारे पण आहेत. आता या बुद्धी आणि जीवाचा उपयोग सारासार विचार करण्यासाठी आहे. तर तुम्ही कशाला सार समजायचं आणि कशाला आसार समजायचं हे ठरवू शकता. पहिल्यांदा मात्र शास्त्रामध्ये सर्वत्र बुद्धीच सांगितलेली आहे आणि जरा सूक्ष्म अभ्यास केला की जीव पण सांगितलेला आहे. ठीक आहे. तर या दोघांनी काय करा, सार आसार विचार करा. सार आसार विचार करत राहा. हा विचार करत राहा. जर तुम्ही तमगुणात राहाल तर हा सार आसार विचार करणं अवघड आहे किंवा अशक्य आहे. म्हणून तमगुणाची लोक जी आहेत ही सार आसार विचार करण्याच्या, कुठल्या सार आसार म्हणजे व्यवहारातले सार आसार नव्हे, व्यवहारातलं शुभ अशुभ नव्हे. कारण व्यवहारातलं सार आसार, अशुभ शुभ, धर्म अधर्म हे वेगळं आहे आणि खरं वेदांत जे म्हणतं ते वेगळं आहे. वेदांतासाठी सार काय आहे, वेदांतासाठी धर्म काय आहे, वेदांतासाठी धर्म काय आहे, वेदांतासाठी धर्म. कारण धर्म म्हणजे सार, धर्म म्हणजेच पुण्य, धर्म म्हणजेच खरं, धर्म म्हणजे चांगलं. तर धर्म म्हणजे काय आहे वेदांतासाठी. कारण काही लोक धर्म, आम्ही धर्मवान आहोत, धर्मवान असं म्हणतात. तर वेदांतासाठी धर्म काय, जय माय पुताची भेटी होय हा धर्म तुमचा. कुठला धर्म सांगितलाय, धर्म कुठला आहे तुमचा, आपल्याला आज्ञा आहे ती, जय माय पुताची भेट होय तो धर्म तुमचा. गीता निष्कपट माय जे ताने हिंडे चुकोनी वाय तय माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. आणि हे धर्म संकीर्तन सिद्धी गेले. एक महाराज मला म्हणे, धर्म बघा, धर्म संकीर्तन आहे. म्हटलं बाबा, धर्म संकीर्तन नाही, माग जा अजून वया बघ आणि धर्म काय ते बघ आधी. अंगाव भगवा कपडा घातला म्हणजे धर्म नव्हे. काही लोकांचा गैरसमज झालाय, भगवे कपडे घातले म्हणजे धर्म करतो आम्ही. त्याच्यापेक्षा तर नागवा फिरला तर जास्त चांगला धर्म आहे. कारण कपडे तरी नंतर आले, म्हणून काही महाराज नागवे पण फिरायला लागले, कारण ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. अंगाव भगवा कपडा घालणाऱ्यापेक्षा नागवा फिरणारा श्रेष्ठ आहे महाराज, साधे माणसं नाहीत, कारण ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. पण धर्म काय, संसारामध्ये जगामध्ये धर्म काय हे शिकवणारे अनेक लोक आहेत, अनेक संप्रदाय आहेत, अनेक मत आहेत त्याच्यावर. पण आपला धर्म काय, वेदांत शास्त्र धर्म कशाला म्हणतं, वेदांत शास्त्र सार कशाला म्हणतं, शुभ कशाला म्हणतं, पुण्य कशाला म्हणतं. अस्ति भाती प्रिय व्यतिरिक्त काहीही सार नाही. अस्ति भाती प्रिय व्यतिरिक्त काहीही नित्य नाही. अस्ति भाती प्रिय व्यतिरिक्त काहीही पुण्य नाही. मग अस्ति भाती प्रिय जर कमवलं तरच पुण्य कमवलं आपण. पुण्य आणि पाप ह्याच दोन शब्दांमध्ये जर तुम्हाला निवाडा करायचा असेल, सार आसार या शब्दातच निवाडा करायचा असेल, तर या 5 अंशापैकी अस्ति भाती प्रिय हेच शुभ आहे, हाच धर्म आहे, हाच आपला खरा विषय आहे. त्याच्या व्यतिरिक्त राहिलं नामरूप. म्हणून नामरूपामध्ये येणारं सगळं आपल्यासाठी आसार आहे. बुद्धी आणि जीवाने फक्त याचा स्वीकार करा. बुद्धी आणि जीव जर फक्त याचाच स्वीकार करेल तरच काहीतरी खरं आहे, नाही तर काहीही खरं नाही. म्हणून शुभ अशुभ जे जगात समजतात ते नाही. शुभ अशुभ काय, जर हे 5 अंश एकत्रच राहिलेले असतील, या 5 अंशांचं जर असं सार आसाराचा निवाडा होत नसेल, नित्यानित्यचा निवाडा होत नसेल, आणि हे अंश एकत्र ठेवूनच जर तुम्ही पुन्हा त्याच्यात काही शुभ आणि अशुभ म्हणत असाल, तर तुमच्या त्या शुभ अशुभला वेदांतात जागा नाही. वेदांत त्याला मानत नाही.
वेदांत त्याला व्हॅल्यू देत नाही. म्हणून जगामध्ये 2 प्रकारचे धर्म अधर्म मानणारे आहेत, शुभ अशुभ मानणारे आहेत. तुम्हाला काय लक्षात येतं हा फार महत्वाचा विषय. कारण हे शिकवण्यामध्ये माझा बराच वेळ जाते, हे सांगण्यातच माझी बराच वेळ जाते. वेदांत फार लांब आहे. कारण जे माझ्याकडे येतात त्यांना शुभ अशुभ म्हणजे माहित नाही काही. पाप पुण्य ते कशाला तरी भलत्याला समजतात, धर्म अधर्म भलत्याला समजतात. करणार काय? वेदांत कधी सांगणार? वेदांत सांगणं जे आहे ते कधी सांगावं? वेदांत म्हणजे जीवाने जो प्रमुख निवाडा करायचा, म्हणजे आस्ती भाती प्रिय याचा जो स्वीकार आहे किंवा या धर्माचा जो स्वीकार आहे, कारण तो स्वधर्म आहे. आस्ती भाती प्रिय हा स्वधर्म आहे का नामरूप हा स्वधर्म आहे का आस्ती भाती प्रिय नामरूपाने एकत्रित झालेलं जगत स्वधर्म आहे? स्वधर्म काय? स्वधर्म फक्त आस्ती भाती प्रिय आहे. आस्ती भाती प्रिय हे आपलं धर्म आहे. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय, मी अमका आहे, मी तमका, हे धर्म नाही आपले. फक्त आस्ती भाती प्रिय हाच आपला स्वधर्म आहे. आणि या धर्माला सोडून बाकी काही जरी असलं तरी आपला तो धर्मच नाही. मग ते धर्म संकीर्तन पाहिजे. ते धर्म संकीर्तन ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. तुम्ही जे म्हणता ते धर्म संकीर्तन सांगितलेलं नाही. तुमचं धर्म संकीर्तन वेगळंच चाललंय. त्यांनी जे धर्म संकीर्तन सांगितलंय ते अस्ति भाती प्रिय यांचं धर्म संकीर्तन आहे. हेच धर्म संकीर्तन आहे. कारण मायपुताची भेट जी आहे ती कसली भेट आहे? जीव आणि ब्रह्म यांची भेट आहे. जीव हा पूत आहे आणि ब्रह्म ही काय? माय आहे. त्यामुळे अस्ति भाती प्रिय हे ब्रह्म आहे, म्हणजेच जीव हा काय? अस्ति भाती प्रिय रूप आहे, म्हणजे ब्रह्मरूप आहे. हाच आपला धर्म आहे. आणि हा धर्म याचं संकीर्तन म्हणजे याचं पुन्हा 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 शोध करणे, पुन्हा पुन्हा याच्यावर विचार करणे, पुन्हा पुन्हा याचा अभ्यास करणे, हेच आपलं संकीर्तन आहे. हाच आपल्याला काय करायचं आहे? पुन्हा पुन्हा विचार करत राहायचा आहे. त्यासाठी बुद्धी आणि जीव या पद्धतीने आपण वापरावेत. या साधनांचा आपण या पद्धतीने उपाय करायला काही हरकत नाही. या साधनांचा असा उपयोग करून घ्यायला काही हरकत नाही. त्यासाठी योग्य ते शास्त्र, योग्य ते सद्गुरू आपणाला सदैव उपलब्ध होत अशी त्या परमकृपाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच हे निर्माण झालेलं चिंतन त्याच्या चरणीच अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. सुखिया